शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये 42 जे क्रीडा प्रकार आहे यांना क्रीडा गुणांकन मिळावं याकरता विविध मागण्या दरवर्षीच करण्यात येत आहेत आणि अनेक ज्या संस्था असतील किंवा संघटना असतील या एकत्रित येत आहेत आणि क्रीडा गुणांकन मिळावं यासाठी ही मागणी करण्यात येते। यासाठी निवेदन देखील देण्यात आलेलं आहे किंवा क्रीडा अधिकारी असतील या सर्वांना, क्रीडा मंत्री असतील यांना देखील ही निवेदनं देण्यात आली, परंतु अजूनही क्रीडा गुणांकन मिळालेलं नाही। याकरता बालेवाडी येथे जे आयुक्त आहेत, क्रीडा आयुक्त यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली, यांना देखील निवेदन देण्यात आलेलं आहे। या चर्चेमध्ये आणि हे जे निवेदन देण्यात आले यामध्ये नक्की कोणकोणत्या मागण्या करण्यात आलेल्या आहे, नक्की मागणी काय आहे याविषयीची अधिक माहिती आपण घेऊया। सन 2013 मध्ये तत्कालीन क्रीडा व युवक कल्याण मंत्री आणि क्रीडा आयुक्त यांच्या मान्यतेने 44 क्रीडा प्रकारांना शालेय क्रीडा स्पर्धेत समाविष्ट करण्यात आले होते। या क्रीडा प्रकारांच्या संघटनांनी शासनाच्या सर्व अटी आणि नियमांचे पालन करत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन सातत्याने केले आहे। तथापि या खेळाडूंना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शासकीय प्रमाणपत्रांना अद्याप गुणांकन व क्रीडाविषयक सुविधा दिल्या जात नसल्याने गेली 12 वर्षे हे खेळाडू अन्यायग्रस्त आहेत, असा शालेय खेळ क्रीडा संस्था महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले। या संदर्भात संस्थेने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच तत्कालीन क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, सुहास दिवसे, माजी क्रीडा मंत्री संजय बनसोडे, माजी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वारंवार निवेदने दिली आहेत। यासोबतच 44 क्रीडा प्रकारांबाबतचा सविस्तर अहवाल सहसंचालक सुधीर मोरे यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई येथे सादर केला असल्याची माहिती देण्यात आली। मंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनानंतरही त्यांच्या स्वीय सहाय्यकांकडून तसेच मंत्रालयातील प्रधान सचिव व कक्ष अधिकाऱ्यांकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, अशी माहिती संस्थेने यावेळी दिली। त्यामुळे राज्यातील 44 क्रीडा प्रकारातील सुमारे 4 लाखांहून अधिक खेळाडू क्रीडा गुणांकन आणि इतर शासकीय सुविधांपासून वंचित आहेत। या पार्श्वभूमीवर शालेय खेळ क्रीडा संस्था महाराष्ट्र राज्य यांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आयुक्त शीतल तेली उगले यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले असून शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास 17 नोव्हेंबर 2025 रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन तसेच त्यानंतर शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे साखळी उपोषण आणि शेवटी अमरण उपोषण करण्याचा इशारा संस्थेचे श्याम भोसले व सर्व क्रीडा संघटक यांनी दिला आहे। या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे। क्रीडा व युवक सेवा सहसंचालक जे आहेत सुधीरजी मोरे हे देखील आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय। सर, काय सांगाल, गेली कित्येक दिवस झाले क्रीडा गुणांकन मिळावं यासाठी विविध मागण्या करण्यात येत आहेत आणि आज देखील या पद्धतीचं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे शालेय खेळ क्रीडा संस्थेच्या वतीनं, काय सांगाल? विषय असा आहे की एकूण राज्यामध्ये आज 36 जिल्ह्यामध्ये एक सुरुवातीला 10-15 खेळाचं आयोजन होतं। नंतर मग शालेय खेळ महासंघाने जे खेळ घेतले त्या खेळाच्या राज्यामध्ये स्पर्धेचं आयोजन करावं, नियोजन करावं असा प्रघात होता। त्यानुसार एक 44 खेळाच्या यापूर्वी आयोजन होत होतं। मग त्यामध्ये पुन्हा काही नव्याने खेळ अस्तित्वात आले आणि त्यांचा पण हट्ट असा की शालेय स्पर्धेमध्ये जर हा खेळ आला तर तो जास्त पॉप्युलर होतो आणि समोर होतो आणि त्याच्यामध्ये खेळाडूंचाही विकास होतो आणि विद्यार्थ्यांना पण एक संधी मिळते। या हेतूने या खेळांचं आयोजन करावं असं शासनाकडे आपण काही संघटनांनी पत्रव्यवहार केला होता। त्यावेळेस शासनाने तेव्हा त्यांना नकार दिला होता की आधीच नियोजनामध्ये इतका जिल्ह्यामध्ये 1 किंवा 2 स्टाफ कमी आहे, नियोजनामध्ये अडचणी होतात, त्यासाठी नाकारलं होतं। नाकारल्यानंतर संघटना ॲग्री होऊन माननीय न्यायालयात गेल्या। न्यायालयाने त्यांना अशीच तिथं निवेदन त्यांनी असं दिलं की आम्ही कुठलीच सवलत घेणार नाही, आम्ही सवलत गुण घेणार नाही, काहीच घेणार नाही, पण आम्हाला या स्पर्धा घेऊ द्या आणि याचं आर्थिक भारसुद्धा आम्हीच करू, नियोजनामध्ये सहकार्य आम्हीच करू, कारण की तुमच्याकडे स्टाफ कमी आहे आम्हाला माहिती आहे। तसंही आम्ही बाकीच्याही शालेय स्पर्धांच्या आयोजनासाठी शारीरिक शिक्षकच आपल्याला मदत करतात, काही संघटनाचे पंच असतील, अधिकारी असतील ते मदत करतात। मग त्या हेतूने या स्पर्धांचं नियोजन आयोजन आपण त्यानंतर सुरू केलं आणि राज्यामध्ये मग जिल्हा विभाग आणि राज्यस्तरापर्यंत याचं आयोजन होतं। काही त्यातले काही खेळ आता असे आहेत की आता थांगतासारखा खेळ तो आता राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पण आहे।
तर त्यामुळे त्याचं नियोजन वेगळ्या पद्धतीने करण्याचं प्रयोजन आहे, पण ते टप्प्याटप्प्याने होईल. पण बाकीच्या या शाळांचा ह्या खेळाडूंचा विचार जर करता झाला, की जी गुण सवलत आपण देतो, ही गुण सवलत देण्याचं प्रयोजनच असं आहे, की जो खेळाडू खेळत असताना त्याचं शैक्षणिक नुकसान होतं, म्हणून ती गुण सवलत आपल्याला द्यायची आहे. आता वार्षिक पाहता या सगळ्या संघटनाच्या प्रतिनिधी असं म्हटलं होतं, की आम्ही कुठल्या सवलती आम्हाला नको. पण शेवटी पर्यायाने खेळाडू खेळतो त्याच्या अपेक्षा असतात, पालकांच्या अपेक्षा असतात, शिक्षकांच्या अपेक्षा असतात आणि खेळाडू खेळत असताना त्याचंही शैक्षणिक नुकसान होतं. म्हणून मागणी पुढे आली, की बाबा आम्हालाही तुम्ही किमान सवलत द्या. बाकीच्या काही गोष्टी देऊ नका, पण सवलती तरी द्या. मग त्या अनुषंगाने प्रस्ताव जो आपल्याला प्राप्त झाला होता, तो आपण त्याच्यावर व्यवस्थित एक चर्चा करून एक समानता न्याय तत्वावर आपण तो शासनाला प्रस्ताव पाठवला. खरं तर हा शासन निर्णय शिक्षण विभागाचा आहे आणि शिक्षण विभागाने त्यावर निर्णय घेणं अपेक्षित आहे. मग या अनुषंगाने जी काही माहिती आपल्याला पाहिजे होती, मग किती हा खेळ कुठे कुठे चालतो, कुठल्या जिल्ह्यामध्ये त्याचे कुठल्या लेवलचे खेळाडू आहेत, राज्य स्तरावर होतो का, राष्ट्रीय स्तरावर होतो का, आंतरराष्ट्रीय स्तरावर होतो का, याची जवळपास माहिती आपण सगळी शासनाला पाठवलेली आहे. आणि आता पुन्हा माननीय आयुक्तांना आपण निवेदन दिलं, त्यानुसार पुन्हा एक स्मरणपत्र आम्ही शासनाला पाठवतो आणि लवकरात लवकर याची शासन स्तरावरून एक बैठक आयोजन करावी. शिक्षण विभागाचा हा निर्णय आहे, शिक्षण विभागाने त्यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे. ते आम्ही पुन्हा त्या शिक्षण विभागांना कळवू आणि आपल्याला या खेळांच्या विद्यार्थ्यालाही हा किमान सवलत गुणाचा लाभ द्यावा अशी आपण ऑलरेडी विनंती शासनाला केली आहे, पुनश्च करू. धन्यवाद. नक्कीच शालेय खेळ क्रीडा संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत श्याम भोसले सर. आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय. सर, याआधी देखील आपण उपमुख्यमंत्री असेल यांना देखील, अजितदादा यांना देखील आपण निवेदन दिलं होतं, क्रीडा मंत्र्यांना देखील निवेदन दिलेलं आहे, परंतु आपली मागणी अजूनही मान्य होत नाही. तर याबाबत आपण आज जे निवेदन दिले त्याविषयी काय सांगा? नमस्कार. 2013 पासून ही 44 खेळ शालेय क्रीडा प्रकारामध्ये आले. तर सरांनी सांगितली काही संघटना कोर्टामध्ये गेल्या होत्या की त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचे सुविधा देऊ नका. त्या संघटनेच्या बी लक्षात आले की आपण कोर्टामध्ये गेलो, पण उर्वरित ज्या संघटना एकत्र करून ज्या कोर्टामध्ये गेले त्यांच्याशी चर्चा करून एक समन्वय करून की ही शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये जी मुलं खेळतात त्यांना मिळणारं प्रमाणपत्र, त्यांना जर गुणांकन भेटत नसेल तर आपण किती दिवस हे करायचं. शेवटी शासनाला विनंती केली, क्रीडा युवक संचालनामध्ये येऊन भेटलो. मोरे सरांनी स्वतः पाठपुरावा करून मग यापूर्वीचे आयुक्त बखोरिया साहेब, दिवसे साहेब आणि मोरे सरांनी शिफारशी करून शासनाकडे पाठवले. 2013 पासून सतत आम्ही शासनाकडे दरबारी जातोय, पण शासनाच्या ठिकाणी दिलेल्या बी फाईल्स मी स्वतः गेलतो, त्या ठिकाणी भेटत नव्हत्या. शेवटी परत 2 वेळा फाईल तिथं पाठवलेल्या आहेत. शेवटी पालकांना पण अपेक्षा असते की माझा मुलगा जो खेळ खेळतो त्या खेळामधून कमीत कमी त्याला शैक्षणिक तर लाभ भेटायला पाहिजे, सुविधा भेटायला पाहिजे. आम्ही शासनाला असं लेखीसुद्धा पत्र दिले की तुम्ही अनुदान देऊ शकत नाही, कमीत कमी गुणांकन तर द्या. आणि आमचे जे प्रशिक्षक आहेत आज 7,500 प्रशिक्षक आहेत 44 क्रीडा संघटनेचे, त्यांच्या हाताखाली 4 लाख मुलं हा खेळ खेळतात. तुमचं राजमुद्राचं प्रमाणपत्र जर त्याला शालेय जीवनामध्ये उपयोगच पडत नाही. शेवटी गेल्या वर्षी असंच आम्ही एक पत्र देऊन आंदोलनाचा इशारा दिला. मग परत मोरे साहेबांकडून पत्र आल्यानंतर आम्ही त्या पत्राचा सन्मान करून ते आंदोलन मागे घेतलं. आता हा कालावधी वाढतच चालला आहे. कुठंतरी न्याय मिळावा म्हणून शेवटी आज आम्ही सर्व क्रीडा संघटना एकत्र येऊन एक विनंती पत्र दिले आणि एक 15 दिवसामध्ये काहीतरी याच्यावर एक निर्णय लावा, नाही तर नाईलाजाने आम्हाला येत्या 17 नोव्हेंबर सोमवारच्या दिवशी थाळी वाजवा आंदोलन जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी करायला लागेल. यापूर्वी बनसोडे साहेब, सुनील केदार साहेब जे क्रीडा मंत्री होते, बनसोडे साहेब क्रीडा मंत्री होते, त्यांनाही भेटू, त्यांनीसुद्धा शिफारसी केल्या. ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र ऑलिम्पिकचे अध्यक्ष आहे आणि स्वतः त्यांनी पर्सनली मी त्यांना भेटून त्यांच्याकडून मी रिमार्क झाला आहे. पण माझ्या लक्षात आले की शालेय शिक्षण विभाग आणि त्या ठिकाणी असणारे कर्मचारी ज्यांच्याकडे हा विभाग आहे ते दुर्लक्ष करावे. क्रीडा युवक सेवा संचालनाकडून पूर्ण सहकार्य मिळाले आम्हाला.
यांच्याकडून सर्व पत्र्यावर गेलेलं आहे. पण मंत्रालयामध्ये जे बसलेले आणि मंत्री महोदयांचे OSD की ते मंत्री महोदय आदेश दिल्यानंतरही त्याचं ते पालन करत नाही. त्यासाठी आम्ही याचं निवेदन दिले. त्याच्यामध्ये आम्ही शालेय शिक्षण क्रीडा विभाग व त्या मंत्री महोदयांचे OSD यांच्या संदर्भामध्येच आंदोलनाचा आम्ही इशारा दिला आहे. मग आंदोलन करणं म्हणजे खेळाडूंनी आंदोलन करावं इतकी वेळ वाईट आमच्यावर येऊ नये आणि आमची म्हणजे धारणासुद्धा नाही की आम्ही रस्त्यावर यावं. आज आपण चांगला युवक घडावा, निर्व्यसनी घडावा, म्हणून आपण क्रीडा विभागामध्ये काम करणारे किंवा आमच्यासारखे तळागाळात काम करणारे आम्ही चांगले विद्यार्थी घडवतोय की जे व्यसनापासून एक चांगलं सोशल काम करतो. आणि त्यासाठी आम्ही आजपर्यंत त्यांना कधीही आम्हाला अनुदान द्या असा शब्द वापर नाही, फक्त गुणांकन द्या. तुमचंच प्रमाणपत्र जे राजमुद्राचं प्रमाणपत्र तुमच्याकडून भेटलं जातं त्याच्यावर आमची पण स्वाक्षरी नसते, क्रीडा अधिकाऱ्यांचीच असते. त्यामुळं आम्ही एवढीच विनंती करतो की आम्हाला क्रीडा गुणांकन द्यावं. आणि मी आज हे निवेदन दिलेले शालेय क्रीडा बचाव समितीचे शेवटचं निवेदन आहे. माझ्या मते मी 1000पेक्षा जास्त हाताने लिहिलेले पत्र दिलेत आणि दिवस रात्र काम करत असताना शासनाकडून कुठलीही मदत भेटत नाही. कागदपत्र धूळ खात पडलेलं आहे. तिथे त्यांना क्रीडा युवक सेवा संचालनामार्फत गेलेल्या शिफारशी सुद्धा ते डावलतात. शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांनी याकडे नक्कीच लक्ष द्यावं. आयुक्त साहेबांनी सुद्धा आश्वासन दिलेले आणि क्रीडा संघटनेचे माझे सगळे प्रतिनिधी आलेत. आपण त्यांना एक 17 तारखेपर्यंत वेळ दिली. 17 तारखेनंतर आपण पुढचं नियोजन करू. या ठिकाणी नेहमीच आम्हाला मोरे सरांचं सहकार्य भेटतं, यापुढे भेटेल आणि मला वाटतं त्यांच्या मार्फतच एक काम होईल असं वाटतं मला. धन्यवाद. नक्कीच मुलांना न्याय मिळावा या उद्देशाने हे निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि क्रीडा प्रकार जर बघितले तर ह्यामध्ये या क्रीडा प्रकारात गुणांकन मिळावं यासाठीच ही मागणी करत आलेली आहेत. सरांकडून देखील आपण जाणून घेते. सर, काय सांगाल? आपण सर्वच जण एकत्रित आलेले आहात आणि आपण या ठिकाणी आलायत, निवेदन दिलेलं आहे. काय सांगाल नक्की कशा पद्धतीचं सहकार्य आपल्याला अपेक्षित आहे? क्रीडा खात्याचे सहसंचालक मोरे साहेबांनी त्यांच्या जुन्या ज्या काही अडचणी आहेत या ठिकाणी सांगितल्या. महाराष्ट्रातल्या खेळाडूंची संख्या वाढते आहे आणि खेळाडूंची संख्या जी वाढते आहे त्याच्यापेक्षा खेळाचे प्रकार जे आहेत हे प्रकार खूपच कमी आहेत. खेळ वाढले पाहिजेत विद्यार्थी संख्येच्या अनुषंगाने आणि या खेळाडूंना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. घाम गाळल्यानंतर त्यांचं गुणांकन होणं आणि त्यांना ग्रेस गुणाचे मार्क मिळणं हे निश्चितच आवश्यक आहे. आणि याच्यासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ हे राज्याची संघटना आहे, शासनमान्य संघटना आहे. या संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे. या संदर्भामध्ये जर वेळ पडल्यास आम्ही सगळे या एकविध क्रीडा संघटनेचे जे सहकारी आहेत आमचे त्या सगळ्यांच्या सहकार्याच्या बरोबर आहोत. राज्यामध्ये मला असं वाटतं आंदोलनाची वेळ येणार नाही. आजची झालेली जी चर्चा आहे खूप सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि लवकरच मंत्रालयामध्ये एक बैठक होऊन याच्यावर निश्चित काहीतरी निर्णय निघेल. कारण आज महाराष्ट्रामध्ये फक्त विद्यार्थी संख्येच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आम्ही आकडे घेतले 26,000 खेळाडूंना ग्रेस गुण मिळतात आणि लाखो विद्यार्थी या खेळामध्ये भाग घेतात. त्यामानाने हे प्रमाण खूप कमी आहे. जास्तीत जास्त खेळाडूंना मैदानावर जर आणायचं असेल तर त्यांना हे गुण मिळणं निश्चित गरजेचं आहे असं मला वाटतं. आमचा यांना पूर्ण पाठिंबा आहे. धन्यवाद. हे निवेदन आज दिलेलं आहे. ह्या शेवटचं निवेदन आहे. आता यापूर्वी देखील अनेक निवेदनं देण्यात आलेली आहेत असं शालेय खेळ क्रीडा संस्थेचे जे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत श्याम भोसले सर यांनी सांगितलं. परंतु जर या मागण्या आमच्या मान्य झाल्या नाहीत तर थाळी वाजवा आंदोलन देखील या ठिकाणीच करण्यात येईल असं देखील या ठिकाणी श्याम भोसले सर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. CM न्यूज इंडिया, प्राजक्त निलेश पुणे.